250 RPM हे पहिला फॅन चालू. जर कुणाला असं वाटत असेल तर त्यांनी स्वतः येऊन मम्मीला हेल्प करावी, कारण हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला छान बेस्ट मस्त निवांत जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करूयात. आज निघाले आहे गडिंगजला, कारण चिमणी लावायची आहे. आरवचं सिंगिंग कॉम्पिटिशन आहे तर त्याला शाळेत सोडायचं आहे आणि त्यासोबतच आत्याला सुद्धा भेटायचं आहे, कारण ती पण ट्रिपवरून परत आलेली आहे. आणि जे कोणी ब्लॉग बघतात तर स्किप न करता पहा, एंडिंग पार्ट तर स्किप न करता पहा, माझी नम्र विनंती आहे आजचं तरी निदान. ओके, तर आता आम्ही चाललेलो आहोत माझ्या घरी. आत्या आणि रणवीर पण येतोय सोबत. रणवीरला सुट्टी आहे, आरवदा त्याचा अभ्यास बघतोय तो, आणि चिमणी बसवणारा जो आहे तो आलेला आहे तिथं. तर मग निघतो आणि आता आज घराचं जे काही काम आहे ते पण मी दाखवेनच, कारण बऱ्यापैकी काम कंप्लीट झालं असं म्हणतात. तर गेल्यानंतर आपल्याला समजेल. तर चलो, ते आत्या तुझी ट्रिप कशी झाली? मस्त मस्त एकदम छान झालं. लेह लडाख करून आली आत्या. कारगिल, काश्मीर, 15 दिवसाची ट्रिप मस्त झाली. अनुभव शिकण्यासारखा आहे, अनुभव शिकण्यासारखा आहे पूर्ण. हे एकदम थ्रिलर. पुढच्या वर्षी जाऊन येऊया. मी नयन आणि साक्षी जातो, पोरं तुमच्याकडे. होय होय, जाऊन या की जाऊन या. चला आता आपण जाऊया, बघूया घराकडचं काय काय अवस्था आहे. आज हो जाएगा कंप्लीट? आपके जो ये है ना, वो बोले कि आज हो जाएगा करके. 90% आज हो जाएगा और बाकी 2 दिन और लगेंगे सब. 2 नहीं, कल का बोला है उनको. कल मंडे तक बोला था. कुठं कलर येणार आहे त्याला अजून. ह्याला अजून कलर बाकी आहे, फिनिशिंग बाकी आहे त्याचं अजून. हे यांचं झाल्यानंतर मग कलरचं येणार, त्याच्यावरती टी व्ही लागणार. इथे बसेल ना याच्यामध्ये. प्युरिफायरचे असं करून आतल्यात. आणि घेताना पाणी तर बॉटल भरायची असेल, काय भरायचं असेल ते बरं पडते. ते डायरेक्ट त्याचं हे टॅपच काढलं आणि तिथं डायरेक्ट अटॅच केलं. देवारा असेल हे असं. हा असं जातोय दरवाजा आतमध्ये, असं बाहेर येतोय. पाहिजे तेव्हा ओपन ठेवू शकतोय, पाहिजे तेव्हा बाहेर करून मग असं परत बंद करून ठेवू शकतो. नॉनव्हेज केलं काय केलं, देव वरती येत आता. ह्याच्यात डब्यात घालून ठेवायला सांगितलं. ते टेंडम बॉक्स बनवलेत बघ, त्याच्यामध्ये अजून पार्टिशन येणार. तिथं ह्याच्यासाठी केलंय, अवनसाठी केलंय वरती. तिथं तो बॉक्स पूर्ण. हे आता बहुतेक सिलिंगचं कलर केले. आता हे खालचं ह्यांचं कारपेंटरचं झाल्याशिवाय खालचं नाही करणार. पंखे लाईट नंतर लागणार, हे लागल्यानंतर कलर झाल्यानंतर पंखे लागणार म्हणून सांगितलं. आणि बाबांची रूम इकडे. आता यांचं हँडल आणि हे फिनिशिंग, हे वरचे हँडल आता काल लागले होतं, काल परवा. ह्यांचे प्लास्टिक ते नंतर काढा म्हटलेत कलर झाल्यावर. कलर हे ह्याला मॅच होते म्हणून घेतलं त्यांनी पूर्ण. पूर्ण हे हँडलचं ठेवलं. हे काढले की वरचं ह्याच्या दुसरं होतं ना डोअर, ते लाईट कलर राहू दे म्हटलं. लाईट कलर म्हणजे कसं, हे व्हाईट असं की नाही, डार्क कलर. डार्क व्हाईट असं की नाही, हे डार्क चालतंय. अजून इकडं हे काय आता नंतर करतील. हे अजून पण व्हायचं आहे बहुतेक, फिनिशिंग व्हायचं आहे अजून. हे इथं हे कारभार केला आहे त्याचा.
त्या ते गेले म्हणजे त्यांनी सिलिकॉन ते काहीतरी लावलं. इथं हे अशी तुटली तिथून एक कळचर. काम सुरू असल्यामुळे आवाज खूप येत होता म्हणून आता मी व्हॉइस ओव्हरच करते. आत्याला घर दाखवले आधी पण ती बघून गेली होती. वास्तुशांतीला तिला राहता नाही आलं अवेलेबल, कारण मी मे महिन्यात वास्तुशांती ठेवली होती तेव्हा ती होती आणि तेव्हा आमचं कॅन्सल झालं. पण ह्यांनी आधीच सगळं बुकिंग केलं होतं पुढे आणि माझी पण तारीख मी आधीच ठरवली होती, त्यामुळे काहीच गोष्टी पॉसिबल नाही झाल्या. मग फायनली आता आल्यानंतर ती म्हटली चल जाऊन बघून तर येऊया, म्हणून ती पण आली घर बघायला. तिलाही आवडलं. काही सजेशन्स तिने पण दिले मला. पहिल्यांदाच कोणी व्लॉग्स बघत असतील तर सांगते की ही माझी मोठी आत्या आहे आणि मी जिथं घर घेतलंय तिथूनच जवळ म्हणजे 1-2 किलोमीटर अंतरावरती राहते. मला घर शोधून द्यायला मोठी आत्या आणि मोठी मामा यांनी हेल्प केली होती आणि फायनली मला हे घर आवडलं होतं. तिला मी इथे सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करून सांगत होते की कसं कसं आम्ही ठरवलेलं आहे आणि आरवची रूम पण दाखवत होते. तिला या गोष्टी आवडल्या. तिनेही काही यामध्ये बदल सांगितले की असं असं आपण करू शकतो का बघ अजूनही म्हणून. मग आता हे जे काम होतं ना कार्पेंटरचं, तर हे आता 1-2 दिवसाचं काम आहे. हे झाल्यानंतर कलरचं काम होणार, त्यानंतर क्लिनिंगचं काम होणार आहे. त्यामुळे हे आमचं चाललं होतं पटपट आवरायचं. मी ह्याच वीकमध्ये शिफ्ट होणार होते पण आता अजून 8-10 दिवस वाढलेले आहेत. कंप्लीट झाल्यानंतर शिफ्ट व्हायचं म्हटलं, गडबड बिलकुल नको. तर हे जे कपाट आहे ते पण नंतर एंडिंगला क्लीन होणार. त्याच्यावरती जे प्लास्टिक आहे ते पण निघणार आहे नंतर. अजूनही खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मी हळूहळू तुमच्याशी शेअर करेन आणि जे माझ्यावरती प्रेम करत त्यांनी ब्लॉग हे पूर्ण पाहावेत, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. आणि नंतर काही ब्लॉगमध्ये मला विचारलं जातं की हे सांग ते सांग, त्याच्यापेक्षा तुम्ही स्किप न करता बघितलं ना तुम्हाला सगळ्या गोष्टींची कल्पना येईल. इथे ज्याने तर इथे कुशन्स येणार आहेत, हे पण मी आत्ताला सांगत होते. ते पण नंतर हळूहळू समजेल जसे जसे ब्लॉग्स बनतील. तिकडचं हे त्यानं केलं, हे इथं अजून भरून द्यायचं त्याला. इथे लोखंडी होतं ना ते काढलं. होय, बेड का हो गया क्या वो? बेड का हो गया? बेड हो गया, सिर्फ थोड़ा फिनिशिंग बाकी है बस. ओके. और वो बोल रहे थे आपके जो जिनसे बात हुई ना, वो बोल प्लास्टिकनं कवर केलं. मी कवर करायला सांगितलेलं. लाईट चेंज सोडला तो. फेबर ब्रँडचं BLDC मॉडेल आहे हे आणि हे डक्टवालं नाही आहे. तर मी खूप आधी घेतलं होतं. घरी होती ही चिमणी, आता येताना घेऊन आले. आता हे बसवून झालेलं आहे कम्प्लीट. चालू करायला तुम्हाला डावीकडून उजवीकडे फिरवावं लागेल. बंद करताना उजवीकडून डावीकडे. एकदा फिरवलं की 3 मिनिटाचा टायमर लागतं आणि परत एकदा फिरवलं की क्विकली बंद होऊन जातं. पहिल्यांदा फिरवला की फर्स्ट स्पीड चालू होतं, त्याचा RPM दाखवते. 950 RPMनी हे पहिला फॅन चालवतो. सेकंड स्पीड, थर्ड स्पीड, म्हणजे जसं सोयी असेल तसं हां तुमच्या हिशोबाने तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता. कसं असेल आता 9पर्यंत स्पीड आहे, त्याचं स्पीड कमी करायचं असेल तुम्हाला तर ते मॅन्युअली करावं लागेल. सेन्सरवरती कमी होतं, सेन्सर फक्त वाढत जाणं, मॅन्युअलीच तुम्हाला कमी करावं. तसंच सेन्सरवरती तुम्हाला जर कमी करायचं असेल तर 9पर्यंत न्यायचं, परत तिथून नाही असं परत ठेवायचा. 1 नंबरपासून स्टार्ट. आधी बंद राहणार, चालू बंद करायच्या वेळेस तुम्ही एकदा फिरवला की 3 मिनिटानंतर बंद होणार. लगेच बंद करायचं असेल तर 2 वेळा. हो, हे असं सिस्टीम तुम्ही टच स्क्रीनला पण करू शकता. लाईट पाहिजे असेल तर तुम्ही यूज करू शकता. नको असेल तर बंद करू शकता. हे हॉटकीचं बटन आहे, ते दाबून ठेवलं की साऊंड येतो. 10 मिनिटाचा टायमर लागतो. त्या हाऊसिंगला लागलेला तर हिटर आहे किंवा तेल वगैरे आहे ते ऑइल कलेक्टरमध्ये येतो. ते आपण काढून घेतो. ते फक्त पुढं ओढायचं आहे, बाहेर काढायचं, क्लीन करायचं. पाण्याने क्लीन करून ठेवायचं. सगळं 2 दिवसाला 3 दिवसाला काढून क्लीन करायचं. त्याला खाली क्लिप आहे, त्या क्लिपमध्ये ते अटॅच करायचं. ते वालं ना? हो, ते महिन्यातून एकदा 2 महिन्यातून एकदा जसं पॉसिबल असं तुम्ही करू शकता. ते वाढवायचे, ते कमी करायचं. लाईटसाठी, हॉट क्लीनसाठी ऑन आणि हाताला पण आपण करू शकतो. हो, बघा ट्राय करू.
असेल तरच तुम्हाला ते सेन्सरवरती चालू करणार. तुम्ही बंद पण करू शकता, तुम्हाला हवं त्यावेळेस तुम्ही चालू करून वापरू शकता. फक्त स्वयंपाकाच्या वेळेस आवडलं बंद केलं तरी काय सुद्धा प्रॉब्लेम त्याला तर कव्हर करून ठेवलं की काय प्रॉब्लेम आहे, कारण अजून हिचं काम थोडंसं व्हायचं आहे. काय चिकट पट्टी लावून त्याला प्लास्टिक लावून इसको ये कितने आएंगे पार्टीशन? चला अजून एक दिवस तरी लागेल. सगळं झालं आहे आता, फिनिशिंग होत आलं आहे. मेन हॉलचं काम बाकी आहे, टी व्ही पॅनलचं. बघूया आता, जरा धूळ आहे खूप आतमध्ये, चिमणी तरी लागले. जास्त वेळ लागणे, मला वाटतं जास्त वेळ लागेल. एक स्कूल 5 मिनटं तसंच बसा, मग ते वजन पेललं की समजणार. काय नाही करणार तिथं, काय करणार आता. झालं की इथला आणि काय करत बसते आता. करून करून वैताग आला आता मला. इसको भी ऊपर से ये आएगा ना अभी लॅमिनेशन. चला बरोबर आहे का, वजन पेललंय म्हटल्यानंतर ते राहणार व्यवस्थित. 120 किलो बराबर आहे. इथे आरोच्या स्कूलमध्ये सिंगिंग कॉम्पिटिशन झालं. मग त्याला घरी आणल्यानंतर आत्याने साक्षी म्हणायला लागली की तू म्हणून दाखव, आम्हाला पण ऐकायचं आहे. पण खूप विनवण्या केल्यानंतर शेवटी तो बोलला. थोडा लाजत होता पण बोलला. नातही मातीशी ढाकर सरणावरची रोज रखायाची रयतेचा राजा तो आम्ही हादरत याच जिकत नाही जवर तवर झुंजत रयाच तुकड तुकड झाले तर बी कणा कणानं दुस्तर शिवबाराज 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 राजा रे शिवबाराज 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 राजा रे मला मन जाग यावी अशी त्याची भाषा रे हा मला मन जाग यावी अशी त्याची भाषा र मराठी मातीची तोच हाय आशा र दुश्मनाला धॅक देई शिवरायांचं नाव र दुश्मनाला धॅक देई शिवरायांचं नाव र ए शंभू शंकराचं नवराजगड नाव र शिवबाराज 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 राजा र शिवबाराज 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 राजा र. शाबास. चला आता वातावरण आज काही ढगाळ नाही आहे, गरम होते आज. थंडी बिंडी काही नाही आज. 2-3 दिवस मस्त वाजली थंडी सगळ्यांना. आणि आरवचा पण परफॉर्मन्स झालेला आहे. जो परफॉर्मन्स झाला ते तुम्ही बघितलं. आज त्याचं कॉम्पिटिशन होतं, सिंगिंग कॉम्पिटिशन होतं. आणि आता मी निघालेली आहे. बघूया आता बाकीची कामं सगळी घरी जाऊन. कानात दुखा लागले माझ्या जाम. ट्रॅफिक झालंय का इथे? गाड्या सगळ्या थांबल्या तेवढ्या. काय मध्येच पॅक करून देतात सगळे काम असल्यामुळे. आज तर कहरच झाला. 2-3 दिवस मम्मी करत होती, आज आजी पण लागली कामाला. म्हटलं करू देत, करा. त्यांना आवड आहे, करू देत. माझी आवड वेगळी, त्यांची आवड वेगळी. हां आता पाऊस गेला आहे थोडा, जसं मी म्हटलं. आणि वातावरण थोडं छान झालं. म्हटलं टेरेसवरती जरा फेऱ्या मारूया. आणि त्यानंतर कमेंट्स पण बघितल्या. म्हणजे फार उत्तम कमेंट्स आल्यात मागच्या ब्लॉगवरती. आणि ते बघून थोडं हसायला पण आलं आणि थोडंसं वाटलं पण चला, माझ्या मम्मीची काळजी तुम्हा सर्वांना आहे. पण सांगते, मी तिची मुलगी आहे तर मला सगळ्यात जास्तीची काळजी आहे. मला जे सजेशन दिलं की तू त्यांना हेल्प करायला पाहिजे होतीस, तर तुम्हाला एक सांगते, मी नाही करू शकत हेल्प. कारण मला काही माझे मेडिकल इश्यूज आहेत, जिथे मी 15-20 मिनटाशिवाय जास्त अशी वाकून बसू शकत नाही, अशी टिकून बसू शकत नाही कंटिन्युअसली. मला सारखं मूवमेंट करावी लागते. इवन खाली वाकून मान करू शकत नाही. रिझन सांगते काय काय. एकतर माझं स्क्रीनवरती जास्त काम आहे, त्यामुळे मला इथं त्रास आहे. माझे जुने ब्लॉगर जे बघणारे असेल तर त्यांना माहीत असेल, मला इथे मला फिजिओथेरपी घ्यावी लागली होती खूप दिवस. कारण इथून खूप त्रास होत होता मला. पाठीचा त्रास आहे, डोळ्यांचा त्रास आहे. आणि माझं जेव्हा दुसरं सीझर झालं होतं, तर दुसऱ्या सिझेरियनमध्ये माझे जे टाके आहेत तर ते ओव्हरलॅप होऊन जुळले, समान जुळावे लागतात, तर ते ओव्हरलॅप झाले आहेत. आणि ज्याच्यामुळे मला सडनली मी उठले किंवा जास्त वेळ अशा पोझिशनमध्ये वगैरे बसले काहीतरी काम करत, तर त्या टाक्यातून उठल्यानंतर जी कळ येते ती मला माहीत आहे. आणि त्यामुळे मी अशी
जी कामं रिस्की आहेत किंवा ज्या कामाने मला त्रास होऊ शकतो तर मी करायला जात नाही. जिममध्ये सुद्धा मी जिम जॉईन ह्यासाठीच केली होती की हे सगळे प्रॉब्लेम माझे कमी व्हावेत, माझी फिजिकल स्ट्रेंथ वाढावी याच्यासाठी मध्ये. बरं, आणि एक गोष्ट अशी की मम्मी काम करते तिकडं ते परड्यातलं जे करत होती, तिला ती आवड आहे, तिला ते क्लीन करायचं आहे आणि तिला त्याच्यामध्ये ते बियाणं पेरायचं आहे. मी तिला खूपदा सांगून झाले की बायका घे बाई, कारण ती जे कपडे शिवायचे तर ते मी बंद करायला लावलं आम्ही तिला, कारण आता तू करायची काही गरज नाही, भरपूर दिवस झाले तरी पण ती करते, ऐकत नाही. ते परड्यातलं पण जे आहे ते पण आम्ही सांगितलेलं आहे, कशाला करायची गरज आहे, करायचंच आहे तर बायका घेऊन कर. तर ते मिळत नाहीत, बायका मिळत नाही, माझं मीच 1-1 तास दररोज बसून काढतो, काय करणार आहे असं तसं म्हणून तिचं चालू असतं. आता जर कुणाला असं वाटत असेल तर त्यांनी स्वतः येऊन मम्मीला हेल्प करावी, कारण तुम्ही जसं सांगताय ना तर त्याच्यावरनं मला असं कळालं की म्हणजे मला काही आम्हाला हेच नाही, मम्मीचं काहीच नाही असं वाटते. तुम्हाला असं जर वाटत असेल तर तुम्ही स्वतः येऊन इथे मम्मीला सांगा, मम्मीला हेल्प करा. आम्ही सांगून थकलेलो आहोत. माझ्या आईनं काम करावं अशी माझी अजिबात इच्छा नाही. माझ्या जर हातात असतं तर इथे सुद्धा मी जेवणाला तिला बाई लावली असती, कपडे धुवायला लागतात मी तर मशीन आणून टाकली ती तिला, कारण तिला ती खूप सवय. बाकी जेवढ्या सोयी इथं मला करता येतील तेवढ्या मी सगळ्या करते. इथं जेवणाला बाई मिळत नाही म्हणून, नाही तर ते पण मी केलं असतं इथं. माझ्या आईला मी काही कामाला लावलं नसतं, पण तिला ते होत नाही. ती पहिल्यापासून तिनं कामं केलेली आहेत त्यामुळे त्यांना बसायला होत नाही. आणि ज्यांच्या घरात जुनी माणसं आहेत त्यांना पण कळत असेल की अशी माणसं सांगून ऐकत नाहीत, त्यांना ती कामं सतत कामं करायची त्यांना ती एक हौस असते आणि त्यांना रिकामी बसून पण होत नाही. सो हे असं आहे, होप्स की तुम्हाला समजलं असेल. त्यामुळे आता ठीक आहे, तुम्हाला व्लॉगमध्ये जे दिसतं त्यावरून तुम्ही कॉमेंट करताय, ठीक आहे, पण ॲटलिस्ट तुम्ही जर माझे खूप जुने व्लॉगर असाल तर तुम्हाला माहीत असलं पाहिजेत की मी माझ्या आईला किती जपते, ठीक आहे. त्यामुळे असं तर पण कॉमेंट्स बघून मला उत्तर देताना पण जरासं कसं देऊ उत्तर, आता म्हटलं सांगतेच त्यांना असं असं आहे. आणि माझ्या फॅमिलीमध्ये तर मी एकटी लेडी आहे, त्यामुळे मी माझ्या स्वतःची काळजी फार घेते, कारण माझे सासरे, माझे मिस्टर आणि माझा मुलगा तिघंही माझ्यावरती आहेत डिपेंड, एक इमोशनल सपोर्ट किंवा या गोष्टींसाठी. सचिन आणि मी दोघंजणं मिळून आमचं घर सांभाळतो, त्यामुळे मी पण व्यवस्थित राहिली पाहिजेत आणि सचिन पण व्यवस्थित राहिले पाहिजे. त्यामुळे आम्ही दोघांनी आधी ठरलं की दोघांनी तब्येतीची काळजी लवकर घ्यायची, काही इश्यूज होऊ द्यायचे नाहीत तब्येतीच्या बाबतीमध्ये. तर ह्या सगळ्या काळजी आम्ही घेतो. होप सो की हे तुम्हाला समजलं असेल. आणि अजून काहीतरी होतं काही युनिक म्हणजे, आणि हां अजून काही मला रिसेंटली मला कधीच निगेटिव्ह कॉमेंट्स असे येत नव्हते आणि आल्या तरी मी त्या युजरलाच हाईड करायचे, कारण का मला ती निगेटिव्हिटीच नको असायची. त्यांचं असं की हा खरं बोललं तर हिला त्रास होतो किंवा ही करते, तर ते खरे बोलायचा प्रश्न नाही, ते तुमच्या मनातले बोल असतात. खरं बोलणं हे तुम्ही जे बोलताय ते खरं असते किंवा अशातला प्रश्न नाही. तुम्ही जे बोलताय ना ते मी खरं मानावं असा तुमचा अट्टास असतो, पण तसं नाही. मी कशी आहे हे मला माहिती आहे, त्यामुळे मला दुसऱ्या कुणीतरी उगाच टोमण्यानं वगैरे काहीतरी टाकलं तर ते मला ऐकून पण घ्यायचं नसतं ना, मला उत्तर देण्यात एनर्जी पण वाया घालवायची असते, म्हणून मी ते सरळ त्या युजरला डिलीट करते. पण आत्ता जेव्हापासून मी घराचा व्हिडिओ टाकला ना, काय निगेटिव्ह कमेंट्सचा भडीमार बाबा, म्हणजे असं वाटायला लागलं की मी एकटीनेच घराचं टाकले की काय, किंवा कुणी घर बांधलंच नसेल की काय. आणि मी माझ्या आयुष्यातले चांगले क्षण मी शेअर केले तर लोकांना हे बघावेसे वाटत नसतील की काय, मी रडगानं करू की काय, म्हणजे हे असं दुखलं हे कुठलं असं करू की काय. कारण चांगलं शेअर केलं लोकांना वाटायला पाहिजे चांगलं की अरे चला कुणाचं तरी स्वप्न चांगलं साकार होतं आहे, आपण पण हॅपी. तर तसं नाही, खूप जण हॅपी झाले. बऱ्यापैकी मी वास्तुशांतीच्या व्लॉगखाली कमेंट्स बघितलं, वाह काय कमेंट आहेत आणि काय बायकांनी कमेंट केलेल्या आहेत, एक नंबर. म्हणजे एवढं कौतुक केलेलं आहे, ज्यांनी कधी कमेंटच केलं नाही तर तशाने सुद्धा केलेलं. त्यामुळे मी त्या गोष्टींचा जास्त विचार करते. आत्ता जे करतायत ना, किंवा 1-2 जणी, जवळजवळ 30-40 हजार लोक दररोज व्लॉग बघतात, मग त्यातल्या एक 4-5 जणी करत असेल तर त्याचं वाईट वाटून मी घेऊ नये असं खूप जणींचं म्हणणं आहे, ते मी करतेच. पण त्यांना पण मी सांगते की छान विचार करायला शिका, दुसऱ्यांच्याबद्दल चांगला विचार करायला शिका. जर दुसऱ्यांच्याबद्दल तुम्हाला असं वाटलं जरी की अरे हिला मला काहीतरी बोलायचंच आहे, टोमणा मारायचंच आहे, तर ते गिळायला शिका. कारण ते तसं टोमणा मारल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की चला मी आता टोमणा मारला, पण समोरच्याला त्याचा फरक तरी पडला पाहिजे. आता मला कसं होतं, मला कधी कधी फरक पडतो, कधी कधी फरक पडत नाही. आणि फरक पडला नाही ना तर मग मला असं वाटतं की काय हे करतायत असं, म्हणजे काय यांच्या आयुष्यात काय दुःखत खूपत असेल. मग असं वाटतं की चला ठीक आहे, काहीतरी प्रॉब्लेम असतील म्हणून हे लोक असं करत असतील, कारण ज्यांच्या आयुष्यात खूप छान सुरू आहे, चांगलं सुरू आहे, ज्यांचं खूप मनस्थिती खूप चांगली आहे ते लोक असे करणार, म्हणून मग आता लेट गो करते. पण कधी कधी असं मला पण असं वाटतं कारण नाही चला आता उत्तर देऊया, मग मी पण काहीतरी माझ्याशी उत्तर देते. तर असं आहे सध्या. तर ठीक आहे, माझ्या मम्मीची ज्यांनी काळजी घेतली त्यांच्या मनापासून धन्यवाद. मी ॲप्रिशिएट करते की
तुम्हाला असं वाटतं, पण पडद्यामागची कहाणी अशी नसते. सो मम्मी पण हसायला लागलेली त्या कमेंट्स बघून. बाय द वे ती पण म्हणते बघ 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 म्हणते. मी म्हटलं मला नाही जमत ते कामाचं वगैरे, मला जेवढं जमतं जे माझं काम आहे ते मी करते. बाकीचं म्हटलं हेवी असं मला त्रास होईल असं मी काही काम करणार नाही, कारण मला माझी हेल्थ खूप महत्त्वाची आहे आणि तुला पण सांगून काही कळत नाही म्हटलं मम्मीला. असं आहे. कसलं भारी झालं हे.